नमस्कार. नीट 2025 काउन्सिलिंग प्रक्रिया एमबीबीएस बीडीएस अगदी अलाइड कोर्सेस पर्यंत महत्वाचे जे अपडेट्स आहेत तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. सुरुवात करूया ऑल इंडिया कोटापासून. जरी आपण ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करत नाही पण त्यावर येणारे जे अपडेट्स आहे तर त्याचा इफेक्ट आपल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगवर दरवर्षी होत असतो. यावर्षी काल चॉईस लॉकिंगची प्रक्रिया होणार होती संध्याकाळी 4 वाजेनंतर, पण एमसीसीनं काल चॉईस लॉकिंग प्रक्रिया जी आहे तर ती होल्ड केलेली होती आणि आता नवीन जे एक्सटेंडेड शेड्यूल आहे तर ते एमसीसीच्या वेबसाईटवर आज पब्लिश होऊ शकतं असं त्या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलेलं आहे की पब्लिश शॉर्टली. याचा इफेक्ट महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगवर पडण्याची शक्यता असते, कारण एमसीसी ऑल इंडिया कोटाचं शेड्यूल जेवढं एक्सटेंड होईल तर तेवढं आपल्या महाराष्ट्राचं शेड्यूल सुद्धा एक्सटेंड होण्याचे चान्सेस असतात. किती होईल किंवा शेड्यूल येईल तर याचा अपडेट आलं की मी तुम्हाला कळवेनच. बघा, आता महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या प्रक्रिया नेमक्या या 24 तासातल्या कोणत्या सुरू आहे तर आज आता 5 ऑगस्ट 2025 जर समजा तुमचे कुठे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिलेले असतील तर ते अपलोड करू शकता. सोबतच महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग बद्दल एक महत्वाचा अपडेट आहे की ज्यांना रेड मार्क आलेले होते तर बरेच विद्यार्थी असे की त्यांनी रिअपलोड केलंच नाही कोणतं डॉक्युमेंट्स, तरी सुद्धा ऑटोमॅटिक तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि ते रेड मार्क निघून गेले. आता काही स्टुडंट असे की त्यांनी सेल्फ अटेस्टेड बनवलं, वेगळं ॲफिडेविट बनवलं, ते सगळं अपलोड केलं पण अजूनही ते जसं आहे तसंच आहे. पण काळजी करू नका मित्रांनो, जरी समजा ते जसं आहे तसं जरी राहिलं तरी सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार नाही. काळजी करू नका, कारण दरवर्षीचा आमचा जो अनुभव आहे तर तो तुमच्या सोबत शेअर करणं इथं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी बरेच असे असतात की विचार करतात की सर रेड मार्क नाही गेलं मग आता रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल का, री रजिस्ट्रेशन करायचं काम पडू शकतं का. तर काळजी करू नका, रजिस्ट्रेशन वगैरे कॅन्सल नाही होणार. तुमचं जर पेमेंट सक्सेसफुल झालेलं असेल, तुम्ही सर्वच्या सर्व डॉक्युमेंट जर अपलोड केलेले असतील तर नक्कीच तुमचं स्टेट मेरिट लिस्टमध्ये नाव येणार. पुढचं अपडेट या 24 तासातलं उद्या 6 ऑगस्ट, तर उद्याला आपल्याला आपली स्टेट मेरिट लिस्ट मिळू शकते. तर आता जर ऑल इंडियाचं शेड्यूल जर जास्त एक्सटेंड झालं तर एखाद्या वेळेस होऊ शकतं महाराष्ट्राचं शेड्यूल सुद्धा पुढे जाईल. पण जर ऑल इंडियाचं शेड्यूल जर जास्त एक्सटेंड नाही झालं तर महाराष्ट्राची जी एसएमएल लिस्ट आहे तर ती उद्या येऊ शकते. आणि उद्याच सीट मॅट्रिक्स म्हणजे कॉलेजनुसार कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे तर ते आपल्याला उद्या बघायला मिळू शकतं. तर हे कोणत्या कोर्सेससाठी, एमबीबीएस बीडीएस या दोनसाठी. बीएमएस बीएचएमएसचं जे शेड्यूल आहे तर ते सध्या आलेलं नाही. आता आपल्याला उद्याला काय करावं लागेल तर एसएमएल लिस्टमध्ये आपला सिरियल नंबर किती आहे तर ते बघावं लागणार. सोबत आपला कॅटेगरी रँक नेमका किती येतो तर ते चेक करावं लागणार. या दोन गोष्टी उद्या तुम्ही थोड्या तयार करून ठेवा लिस्ट आल्याच्या नंतर. आता यानंतर एसएमएल नुसार कट ऑफ किती राहील तर याचा व्हिडिओ आपण उद्या संध्याकाळी किंवा परवाच्या दिवशी सकाळी सगळं अॅनालाइज करून आपल्या जिजाऊ अकॅडमीला अपलोड करूया. चॉईस फिलिंग उद्या सुरू होणार आहे असं ते शेड्यूल्ड आहे. पण आता समजा जर एसएमएल यायला जर का जास्त उशीर झाला किंवा सीट मॅट्रिक्स जर का रात्री उशिरा आलं तर चॉईस फिलिंगची लिंक सुद्धा रात्री उशिरा येईल किंवा परवाच्या दिवशी सकाळी ते सगळं सुरू होऊ शकतं म्हणजे 7 ऑगस्टला. तर हे महाराष्ट्राबद्दलचं आहे. यूपीचा आज रिझल्ट येण्याचे चान्सेस आहेत, कारण 5 तारखेला त्यांचा रिझल्ट आहे एमबीबीएस बीडीएसचा पहिला राऊंड. तुम्ही जर यूपीचे चॉईस जर केले असतील, लॉक जर केले असतील तर आज ती लिंक येऊ शकते. यूपीच्या चॉईसच्या ज्या लिंक आहेत, समजा जे अलॉटमेंटची जी लिंक आहे तर ती साधारण एक संध्याकाळच्या वेळेला येते म्हणजे 5-6 वाजेच्या नंतर. आता या दरम्यान तुम्हाला ती वेबसाईट चेक करत राहायची जर तुम्ही ते काउन्सिलिंग केलं असेल तर. कर्नाटक बीएमएस बद्दल अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही. त्यानंतर उत्तराखंड बद्दल सुद्धा अजून कुठलंही अपडेट नाही. तमिळनाडू बीएमएस सुरू झालेलं आहे, काउन्सिलिंग प्रक्रिया त्यांची सध्या सुरू आहे. यामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर 2,75,000 हॉस्टेल मेससह बीएमएसचा खर्च एका वर्षाचा तमिळनाडूमध्ये येतो. त्यानंतर यूपी एमपी हे सुद्धा अजून शेड्यूल आलेले नाहीत. म्हणजे हे सगळे जे अपडेट आहे तर हे तुमच्यापर्यंत असणं खूप गरजेचे आहे. जेव्हा पण या काउन्सिलिंग सुरू होतील तुम्हाला जर त्या करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये जायला पाहिजे. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. एक व्हिडिओला लाईक करा, म्हणजे काय होईल की येणारा पुढचा व्हिडिओ जसा येईल तसं ते नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला दिसेल. कारण एकदा जर एखाद्या व्हिडिओला आपण लाईक केलं तर दुसरा व्हिडिओ पब्लिश झाल्याबरोबर युट्यूब काय करते की त्या स्टुडंटला किंवा त्या पालकाला तो व्हिडिओ अगोदर दाखवून देते, म्हणजे तो तुमच्या लिस्टमध्ये येऊन जातो थोडक्यात. ओके, आज आपण थांबूया. बाय.